नमस्कार, मी मिलिंद बल्लाळ. ठाणे वैभवमध्ये आपलं स्वागत. आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो, की हे जे सर्व नेते असतात, सत्तारूढ पक्षाचे विशेषतः, यांच्या भोवती नेहमी माणसांचा कोंडाळा का असतो? ही कोण माणसं असतात? ह्यांचं काहीतरी काम असल्याशिवाय ते असं दिवसभर मंत्र्यांच्या बंगल्यांवर थांबणार नाहीत किंवा त्यांचं जे कार्यालय असतं, पक्षाचं कार्यालय असेल किंवा अ, त्यांचं जे काही समजा पद आहे त्यांच्याकडे, मंत्रिपद आहे समजा, तर त्या कार्यालयांच्या बाहेर ही गर्दी का असते? याचं कारण अत्यंत स्पष्ट आहे, की जे सत्तारूढ पक्षात असतात, जे नेते सत्तारूढ पक्षात असतात, त्यांच्या हातात प्रचंड अधिकार असतात. त्यांना अनेक ते ज्या खात्याचे असतात, मंत्री असतील किंवा त्यांच्याकडे महामंडळ असेल किंवा अन्य काही पोझिशन आहे, तर त्या अधिकाराचा वापर आणि त्यातनं जे काही आर्थिक जे काही आपल्याला म्हणतो आपण प्रलोभन असतात, ती सगळी त्या तिकडनं ऑपरेट होत असतात. त्याच्यामुळे ही सगळी माणसं जी असतात, ही सर्वसाधारणपणे काहीतरी त्या आर्थिक अ, आमिषापोटी त्या मंत्र्याच्या जवळ, त्या नेत्याच्या जवळ जाऊन बसत असतात. त्याला चिकटून असतात आणि त्याच्यातनं त्यांना ती कामं मिळत असतात. बरेचदा ह्या नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यांना खुश करायचं असतं. त्याच्यामुळे त्यांना ही कामं द्यावी लागतात. अन्यथा ही मंडळी, हे सर्व कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील पक्षाचे, ते निवडणुकीच्या काळात मग काम काय करणार? किंबहुना ते जी काही वेळ इन्व्हेस्ट करतायत, बंगल्याच्या बाहेर थांबण्याची किंवा कार्यालयाच्या बाहेर ताटकळत उभं राहण्याची आणि ती सगळी जी इन्व्हेस्टमेंट आहे, ती सगळी वाया जाऊ नये, अशी दोन्हीकडनं अपेक्षा असते आणि त्या अपेक्षेतनं आपल्याला असं लक्षात येतं, की एक ऋणानुबंध आर्थिक, की काहीतरी त्यात एक साटलोटं असतं आणि त्याच्यातनं ही सरकारी कामं जी असतात, निविदा असतात, ठेके असतात, हे दिले जातात. मित्रांनो, हे सगळं आता सांगायचं कारण असं, की आपला ठाणे वैभवमधला अग्रलेख जो होता, "कळतंय पण वळत नाही", तो मी आज लिहिला, तो नेमका ह्याच विषयावर आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सध्या गोत्यात आलेले आहेत. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय गुप्तचर विभागाला त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. याचं कारण असं आहे, की या मुख्यमंत्री महाशयांचे जे जवळचे नातेवाईक आहेत, त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याची 1200 कोटी रुपयाची कामं देण्यात आलेली होती. आणि या याचिकेवर हा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा हा विषय ऐरणीवर आलेला आहे, की सत्तारूढ पक्षाचे लोकं आपला जो काही त्यांना अधिकार मिळाला असतो, त्याचा गैरवापर तर करत नाहीत, गैरउपयोग तर करत नाहीत आणि अशा पद्धतीने अप्रत्यक्षपणे सरकारी जो पैसा आहे, तिजोरीतला जो पैसा आहे, तो पुन्हा आपल्याच कार्यकर्त्यांना, आपल्या जवळच्या हितचिंतकांना, आपल्या पदाधिकाऱ्यांना तो वाटला जातो की काय? अशा पद्धतीची चौकशी किंवा त्याच्यातनं जे काही आता चौकशीनंतर निष्पन्न होईल, ते आपल्याला समजेलच. परंतु हे असं वारंवार होत असतं. काही वेळेला ही प्रकरणं बाहेर येतात, काही वेळेला येत नाहीत. ह्याचं कारण असं आहे, की हे सर्वसाधारणपणे सर्वसमावेशक बाब झालेली आहे, की विरोधी पक्ष नॉर्मली ही प्रकरणं बाहेर काढत असतं. परंतु अनेकदा विरोधी पक्षांची सुद्धा कामं सत्तारूढ पक्षाचे लोकं बेमालूमपणे करत असतात, हेतुपुरस्सर करत असतात आणि त्याच्यामुळे ते फार कांगावं करत नाहीत. जिथे कुठेतरी संघर्षाची ठिणगी पडते, तिथे ही प्रकरणं बाहेर येतात. खास करून निवडणुकीच्या दिवसांमध्ये अशी प्रकरणं बाहेर येतात, की जेणेकरून त्या प्रचारामध्ये सत्तारूढ पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना जनतेच्या मनातनं उतरवणं, हे साधारणपणे विरोधी पक्षांचं काम असतं आणि त्यावेळेला साधारणपणे ही प्रकरणं बाहेर येत असतात. आता ह्या प्रकरणामध्ये सुद्धा सुरुवातीलाच आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, की साधारणपणे हे जे काही आता कथित भ्रष्टाचाराचं जे प्रकरण आहे अ, अरुणाचल प्रदेशमधलं. तर त्या प्रकरणामध्ये जेव्हा प्राथमिक प्रतिक्रिया जी आली, प्रथमदर्शनी जेव्हा हे सगळी बातम्या आल्या आणि मग रिएक्शन्स घेतल्या, प्रतिक्रिया घेतल्या जातात, तेव्हा हे फार किरकोळ आहे, अशा पद्धतीचा पण एक खुलासा करण्यात आलेला आहे. म्हणजे 1200 कोटी रुपये ही किरकोळ रक्कम असेल, तर नेमकं मोठी रक्कम किती असते याचा अंदाज किंवा त्याची कल्पना
सर्वसामान्य नागरिकांनीच केलेली बरी, जी ते करू शकणार नाहीत. कारण की एका कोटीत किती शून्य आहेत जे आपल्याला माहीत नाही. तिथे 1200 कोटींमध्ये किती शून्य असतील, ह्याच्याबद्दल सुद्धा सर्वसामान्य माणूस अनभिज्ञ असतो. सांगायचं तात्पर्य असं आणि त्या अग्रलेखात आम्ही मांडलेलं आहे, की सत्तारूढ पक्ष जेव्हा सत्तेवर येतो, तेव्हा ते ट्रस्टीज म्हणून तिथे आलेले असतात. ते विश्वस्त म्हणून आलेले असतात. त्या सरकारी पैशाची काळजी त्यांनी घ्यायची असते. तिजोरीतला जो पैसा आहे, तो सर्वसामान्यपणे जास्तीत जास्ती सर्वसामान्य लोकांच्या भल्यासाठी, लोककल्याणासाठी वापरला जावा, ही अपेक्षा असते. परंतु ते प्रत्यक्षात तसं होतं का? म्हणजे कामं ही सरकारी दिली जातात. ती दिली जातात त्याच्यातनं मग निवडणुकीचा फंड असेल किंवा आणि काही कोणाला उपकृत करण्याची भावना असेल, हा एक त्यातला भाग झाला. परंतु तो जो नेता असतो, तो पॉलिटिकली स्ट्राँग होत असताना, त्याला पुढच्या इलेक्शनसाठी आर्थिकदृष्ट्या सुद्धा सबळ व्हायचं असतं आणि त्याच्यासाठी ह्या सगळ्या अरेंजमेंट्स ज्या असतात, की आपल्याच मग जवळच्या लोकांना आपण काम द्यायचं. अनेकदा तर ह्या भागीदारीसुद्धा मोठ्या प्रमाणात घेतली जाते. म्हणजे त्यांचीच नातेवाईक मंडळी या ठेकेदारांबरोबर भागीदारी पण करू लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे इतकी ही सरमिसळ झालेली आहे, की भ्रष्टाचार जो आहे, जो लोकशाहीला पोखरत असतो, तर तो काही केल्या पुढची सत्ता आली, तरी तो काही तसं थांबत नाही. कारण की ही संपूर्णपणे एक सिस्टमचं एक अपरिहार्य भाग झाला आहे. अशा पद्धतीची संपूर्णपणे रचनाच आपण करून ठेवलेली आहे आणि त्याच्यामुळे हा भ्रष्टाचार कसा थांबवायचा किंवा ह्या भ्रष्टाचाराबद्दल आम्ही जी काही प्रतिक्रिया व्यक्त करतो, ती खरोखरच करून काय फायदा आहे का? असे प्रश्न किंवा अशा शंका या अग्रलेखातनं उपस्थित केलेल्या आहेत. अर्थात त्याचा किती फायदा होईल कळत नाही. म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल काहीच बोलता येणार नाही. म्हणूनच त्याचं शीर्षक सुद्धा आम्ही असं दिलेलं आहे, की कळतंय पण वळत नाही. त्याच्यामुळे हे सगळं जे आहे, हे सगळ्यांना माहिती असतं. म्हणजे जे आज सत्तारूढ पक्षात आहेत, ते कधीतरी विरोधी पक्षात होते. त्यांनी तसे आरोप केलेले असतील. विरोधी पक्षातले लोकं जेव्हा सत्तारूढ पक्षात जातात, तेव्हा नेमकं नेमकं कसं वागू नये, असं ते जे बोलत होते. तो आदर्शवाद, तो कुठे जातो, हे आपल्याला कळत नाही. त्याच्यामुळे सरकारी पैसा, मग ते ठेके, मग त्यांची माणसं, मग ते कोण असतात, त्या कामाचा दर्जा काय, हे सर्व प्रश्न आपल्या चर्चेत, सार्वजनिक चर्चेत सतत राहतात. अरुणाचल प्रदेशच्या संदर्भात पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झालेली आहे. परंतु अ, मला स्वतःला इतक्या वर्षाच्या पत्रकारितेनंतर असं वाटतं, की यातनं फारसं काही निष्पन्न होईल असं नाही. परंतु जनतेला हे कळलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालय अधनं जनतेला त्याबद्दल सावध करत असतं. हे सुद्धा कमी नाही आणि त्या दृष्टिकोनातनं आपण सतर्क राहणं हे एवढंच आपल्या हातात आहे. धन्यवाद.